नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे नागपूर येथून. पुरोगामी महाराष्ट्रात आजही मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमीसाठी संघर्ष. आमदार अमित गोरखे यांचे विधानमंडळात लक्षवेधी मागणी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही अनुसूचित व मागासवर्गीय समाजातील नागरिकांना मृत्यूनंतर सुद्धा समानता आणि सन्मानाचा हक्क नाकारला जात असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा मूलभूत अधिकार नाकारणे ही केवळ सामाजिक विषमता नसून संविधानाच्या मूल्यांवर थेट आघात करणारी अमानवी प्रवृत्ती आहे. हा अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत विषय विधानमंडळाच्या अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात मांडत शासनाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर ठोस व धोरणात्मक निर्णय घेण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. 13 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे 19 वर्षीय बौद्ध समाजातील तरुणीच्या मृतदेहावर हिंदू सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास मनाई करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिंदखेड येथेही मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गावातील काही प्रस्थापितांनी विरोध केल्याचा प्रकार समोर आला. अशा घटना म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या अस्तित्वाची हेटाळणी करणारी जातीयवादी मानसिकता असून ती लोकशाही व संविधान विरोधी असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात ठामपणे स्पष्ट केले. मृतदेहाला स्मशानभूमी नाकारणे ही केवळ शारीरिक विटंबना नसून संविधानाने दिलेल्या समता, मानवी सन्मान व सामाजिक न्यायाच्या तत्वांची सरळ पायमल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा घटनांमुळे संपूर्ण समाजाची मान शरमेने खाली जाते असेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर आमदार अमित गोरखे यांनी शासनाकडे खालील ठोस व तातडीच्या मागण्या मांडल्या. 1. राज्यातील सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश देऊन ग्रामीण भागात अनुसूचित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची व बांधणीची ठोस तरतूद करावी. 2. बुलढाणा व बीड जिल्ह्यातील घटनांचा सखोल व निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. 3. अशा घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी. 4. संबंधित प्रकरणात हलगर्जेपणा करणाऱ्या पोलीस निरीक्षक, PI व तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. 5. भविष्यात अशा अमानवी घटना घडू नयेत यासाठी राज्यस्तरीय स्पष्ट धोरण व SOP तातडीने जाहीर करावी. महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांचा वारसा जपायचा असेल तर तो केवळ जिवंतांसाठीच नव्हे तर मृत व्यक्तीच्या सन्मानासाठीही समान न्याय देणारा असला पाहिजे असे ठाम मत आमदार अमित गोरखे यांनी विधानमंडळात व्यक्त केले. ग्रामीण भागातील अनुसूचित समाजातील स्मशानभूमीचा हा विषय याआधीही मी मांडला होता. आज ग्रामीण भागातील अनुसूचित समाजातील स्मशानभूमीचा ज्वलंत समस्या याबाबत धोरणात्मक निर्णयही पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजाच्या मृत्यूनंतर गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी करण्याचा मूलभूत हक्क नाकारला जातोय आणि हा नाकारला गेला आणि अनेक घटनाही अशा घडल्यात की 13 जूनला बुलढाणा जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात पिंपळदरी या गावात एका 19 वर्षीय बौद्ध समाजातील मुलीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारात मनाई करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिंदखेड गावातही सार्वजनिक स्मशानभूमीतील मातंग समाजातील व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यास गावातील प्रस्थापितांनी विरोध केला आणि ही घटना घडल्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर स्मशानभूमी या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी एक समिती गठीत केली. त्या समितीवर आम्ही सर्व काम करत आहोत, पण या विषयात प्रायोरिटीने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, नागपूर.